आजची आपली रेसिपी आहे अगदी ढाबा स्टाईल। आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी ढाबा स्टाईल दम आलू तयार करणार आहोत। चला तर बोलण्यात वेळ न घालवता रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। तर साहित्यांमध्ये आपण इथं सर्वात आधी पाहूया। इथे मी सर्व तुम्हाला प्रमाण पोहे खाण्याच्या चमच्याने सांगत आहे। चवीप्रमाणे लाल तिखट घेतलेलं आहे, 2.5 चमचे पोहे खाण्याचे एवढं मी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। कसुरी मेथी घेतलेली आहे, 1.5 चमचा इथे गरम मसाला घेतलेला आहे। हळद लहान पाव चमचा आणि 1.5 चमचा एवढीच धने जिरे पूड घेतलेली आहे। एक मध्यम आकाराचा टोमॅटो जाडसर कापून घेतलेला आहे। 4 ते 5 काजू, 1 इंच आल्याचा तुकडा, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मूठभर एवढी कोथिंबीर घेतलेली आहे मी आणि एक मोठा कांदा जाडसर उभा असा कापून घेतलेला आहे। त्यानंतर 2 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे पाऊण वाटी एवढं फेटून घेतलेलं घट्टसर दही घेतलेलं आहे। इथे बटाटे बघा छोटे सोलून घेतलेले आहेत आणि बटाटे मी 70% एवढे शिजवून घेतलेले आहेत। त्याला आपल्याला आता काटेरी चमच्याने छान टोचे द्यायचे आहेत। असं केल्यामुळे मसाला छान आतपर्यंत जातो। आता एका भांड्यात आपण 2 चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बटाटे आपल्याला छान त्यावर सोनेरी रंगाचे स्पॉट येईपर्यंत आपल्याला ते दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे आहेत। असं केल्यामुळे बटाटे चवीला खूप छान लागतात। तर बटाटे दोन्ही बाजूनी सोनेरी रंगाचे होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। तर आता आपण हे बटाटे 70% शिजवलेले होते, कारण आता जास्त जर आपण ते शिजवले तर ते भाजीमध्ये खायला तेवढे छान लागत नाहीत। राहिलेले आपण ते ग्रेव्हीमध्ये शिजवणार आहोत। आता भाजीसाठी आपण वाटण तयार करूया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जाडसर कापून घेतलेला कांदा, टोमॅटो घालून घेणार आहोत आणि इथे सर्व वाटण जे आपण तयार करणार आहोत त्यामधलं साहित्य कच्चंच आहे। घेतलेलं सर्व साहित्य आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा कप एवढं पाणी घातलेलं आहे। आता अधूनमधून आपल्याला बटाटेसुद्धा चेक करायचे आहेत। बटाटेही आपल्याला छान असे बघू शकता भाजून घेतलेले आहेत। आता वाटणसुद्धा तयार केलेलं आहे, तर छान बारीक आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे। तर आता आपण भाजीला फोडणी देऊया। त्यासाठी यामध्ये 1.5 पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच 2 लाल सुक्या मिरच्या देखील घातलेल्या आहेत। आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटणसुद्धा आपण या तेलामध्ये घातलेलं आहे। साहित्य कच्चं असल्यामुळे आपण नेहमीचं जे वाटण परततो तेलामध्ये त्यापेक्षा आपल्याला किमान 5 मिनिटं जास्त हे वाटण परतून घ्यायचं आहे, कारण कांद्याचा जो कच्चेपणा आहे तो पूर्ण निघून जायला पाहिजे। बऱ्याचदा वाटण जर कच्चं राहिलं तर भाजीला ती छान तशी टेस्ट येत नाही, ज्याप्रमाणे आपण ही ढाब्यावर जशी तयार करतात किंवा ढाबा स्टाईल तयार करत आहोत त्याप्रमाणे। आता आपण वाटण थोडं परतून झाल्यानंतर त्यामध्ये कोरडे मसाले घालून घेऊया। लाल तिखट, गरम मसाला, हळद, धने जिरे पूड यामध्ये आपण घालून घेतलेली आहे। तसंच कसुरी मेथी देखील आपण इथेच घालणार आहोत। आता हे कोरडे मसाले देखील या वाटणामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि छान खमंग असा आपल्याला हा तेल सुटेपर्यंत वाटण भाजून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता यामध्ये हे कोरडे मसाले आपण मिक्स केलेले आहे, पण वाटणातील अजून तेल वेगळं झालेलं नाही। तुम्हाला जर एकदम ढाबा स्टाईल फ्लेवरसुद्धा तसा स्मोकी हवा असेल तर तुम्ही लोखंडी कढईमध्ये ही भाजी करून बघा एक वेळ, कारण बऱ्याचदा ते हाय फ्लेमवर आणि लोखंडी भांड्यांचा वापर करतात। तर आता हे बघू शकता इथे आपलं या वाटणातील तेल वेगळं झालेलं आहे। तर आता हीच त्यांची ट्रिक असते, त्यांच्या ग्रेव्हीला दाटसरपणा येण्यासाठी ते चणा डाळीच्या पिठाचा वापर करतात। तर इथे बघा आपण सुद्धा इथे चणा डाळीचं पीठ वापरलेलं आहे आणि हे चणा डाळीचं पीठ कच्चंच आहे। हे सुद्धा आपल्याला वाटणामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। आता हे वाटण आपल्याला खाली तळाला लागूसुद्धा द्यायचं नाही, अधूनमधून हे आपल्याला छान असं हलवत राहायचं आहे। यावर आपण परत एकदा झाकण ठेवून वाफ काढून घेऊया, पण त्याआधी आपण इथे यामध्ये दही घालूया। दही घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि छान दही यामध्ये हे मिक्स करायचं आहे, म्हणजे जेणेकरून दही फाटणार नाही। आता दही टाकल्यानंतर इथे बघू शकता आपलं हे वाटण थोडं सैलसर झालेलं आहे। 5 मिनिटाची मी इथे वाफ काढून घेतलेली आहे। तर आता इथे बघू शकता छान आपलं हे वाटण परतल्या गेलेलं आहे। यामध्ये आपण शिजवून घेतलेले बटाटे घातलेले आहेत। बटाटे छान आपल्याला वाटणामध्ये कोट करून घ्यायचे आहे, कारण बटाट्यांना टोचे आपण दिल्यामुळे वाटण छान आतपर्यंत जातं आणि बटाट्यांना छान मसाल्याचा पूर्ण फ्लेवर लागतो। यामध्ये थोडं कोमट करून घेतलेलं मी पाणी घालून घेतलेलं आहे।
तुम्हाला म्हणजे भाजीची जी ग्रेव्ही आहे ती किती दाटसर हवी आहे त्या अंदाजाप्रमाणे यामध्ये पाणी आपल्याला घालायचं आहे. पण ही भाजी थोडी दाटसरच चवीला छान लागते, म्हणजे भाताबरोबर चपातीबरोबर तुम्ही अगदी सहजपणे खाता येईल अशी. तर आता वरून आपण चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालणार आहोत आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा. आता यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा ढाबा स्टाईल दम आलू नक्की घरी ट्राय करून बघा. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.